एक घटना घेऊन देशाला बदनाम करण्याची काँग्रेसची प्रवृत्ती आहे। एआय समिटवरील काँग्रेसच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे प्रत्युत्तर, तर कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते तेव्हा एआय मदत करू शकतं, फडणवीसांची राहुल गांधींना कोपरखळी। राहुल गांधी सुद्धा या मुद्द्यावरती ट्विट करतात। मला असं वाटतं की अनेक वेळा जिथे ह्यूमन इंटेलिजन्स निग्लिजिबल असतो त्या ठिकाणी ह्यूमन इंटेलिजन्सला सपोर्ट करण्याकरता देखील एआयचा वापर होऊ शकतो। त्यामुळे राहुल गांधींनी रिस्पॉन्सिबल एआयचा वापर केला तर ते असं बोलणार नाहीत। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया राबवण्यात येणार। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगानं हे पत्र दिलं। बारामती पोलीस ठाण्यामध्ये हजर होण्यापूर्वी आता मुलांनी नोटरी तयार केली आहे। नोटरी तयार करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला पाहिजे। पोलीस ठाण्यामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांना बाईट दिलेली आहे। भिगवण प्रकरणावरती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या शिरोली जकात नाका परिसरामध्ये अजित पवारांचा पुतळा उभारण्यात येणार। पुतळा वर्षभरात उभारण्याबाबतचा ठराव महापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये सर्वानुमते मंजूर। नाशिकमध्ये पहिल्याच महासभेमध्ये सुधाकर बडगुजर मुकेश शहाणे यांच्यामध्ये वाद। बडगुजर बोलायला उभे राहिले त्यामुळे मुकेश शहाणे आक्रमक झाले। परवानगी घेतली नसल्यानं बडगुजरांना बोलण्यास मुकेश शहाणेंनी विरोध केला।